ॲडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण प्रत्यक्ष माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो। सृष्टी कृषी सेवा केंद्र या ठिकाणी आपण प्रत्यक्ष भेट दिलेली आहे। या ठिकाणी त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊ। कापसाच्या कुठल्या कुठल्या नवीन वाण आलेले आहे, शेतकऱ्याची कुठली पसंती आहे त्या संदर्भात आपल्याला ते माहिती देणार आहेत। परिचय करून घेऊ आणि माहिती घेऊ। नमस्कार। नमस्कार। माझे नाव कृषिकेश रामेश्वर फलके, प्रोपरायटर सृष्टी कृषी सेवा केंद्र तळेगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। बरं, तर आपल्याकडे जे आता नवीन मार्केटला बियाणं आलेलं आहे कापूस, तर त्याच्या कुठल्या कुठल्या व्हरायटी त्या संदर्भात थोडं कुठले नवीन चांगले वाण आहे तुमचे शेतकऱ्याचे पसंतीचे त्या संदर्भात माहिती द्या थोडी। कापूस एकंदरीत सध्या चेहऱ्याचं 91-35 हे वाण सध्या शेतकऱ्यांची पहिली पसंत। याचं बोंड जे बोंड ठोसर बोंड आहे आणि 5 पाकळीचं बोंड आहे, त्याच्यामुळे कापूस वेचायला अगदी सोपा आहे। त्यानंतर वजनात पण खूप भारी। अच्छा, उत्पादनही चांगलं आहे, उत्पादन पण चांगलं आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्याची याला सध्याच्या घडीला जास्तीत जास्त सध्या जास्त पसंत आहे। शेतकऱ्याची पहिली पसंत म्हणजे टेऱ्याचं 91-35। अच्छा, हे एक वाण झालं। आणखी कुठल्या वाण माहिती? त्यानंतर आपलं महागुण हे वाण पण सेम 91-35च्याच सेगमेंट मध्ये म्हटलं जाईल। याचं पण याचाला पण सोपं आहे, मोठ्या बोंडाची व्हरायटी, मोठ्या बोंडाची व्हरायटी। त्यानंतर सांगा झालं तर आपलं 4708 US ॲग्री सीडचं 4708 हे नवीन वाण आहे। हे नवीन वाण आहे, ॲव्हरेज खूप चांगलं आहे। बोंडाची संख्या जास्त आहे, बोंडाची संख्या जास्त आहे। त्यानंतर याला पण शेतकऱ्याची पसंत आहे, शेतकऱ्यांची पसंत आहे। त्यानंतर आपलं याचं बसंत, कोयनूर सीडचं बसंत, हे खूप शेतकऱ्यांचं पसंतीचं वाण आहे। बसंत नावातच बसंत आहे। त्यानंतर हे वाण याचाला खूप सोपं आहे आणि ॲव्हरेजला तर विशेष नाही, ॲव्हरेज बसंत आहे, सगळ्याला पसंत आहे, सगळ्यांना पसंत आहे। त्यानंतर आपलं याचं धनलक्ष्मीचं कॉटन किंग, हे तुमच्या लोकल मार्केटला मागणी घ्यायची? लोकल मार्केटला जास्त मागणी आमचं तळेगाव, हसनाबाद, राजूर, बदनापूर लोकल एरियामध्ये। हे पण एक नवीन मध्ये एक नवीन वाण आहे। नवीन म्हणजे मागच्या वर्षीपासून आहे। आम्ही स्वतः एक घरी एक पॉकेट लावलं त्याचं, कॉटन किंग आहे। कॉटन म्हणजे किंग डायरेक्ट कॉटन मध्ये मोठं बोंड आहे, मोठं बोंड आहे। या साल पण सोपं आहे आणि ॲव्हरेजला तर विषय नाही, ॲव्हरेज पण जबरदस्त आहे। त्यानंतर आपलं हे नवनीतचं वाण खासियत सांगायची तर नवनीत हे वाण दिवाळीच्या आत लक्ष्मी घरात आहे। त्याच्यामुळे या वाणाच काही विषय नाही, यायला पण लवकर आहे आणि ॲव्हरेज पण चांगलं आहे। बऱ्यापैकी लोकांनी लावलं, बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी लावलेलं आहे। आणि हे वाण असं आहे की आपण हे वाण काढून आपण डायरेक्ट गहू पण अर्जंट घेऊ शकतो त्याच्यामध्ये, लवकर येणार वाण आहे। त्यानंतर निर्मलचं सोलार हे वाण आम्हाला याच वर्षी भेटलेलं होतं। मागच्या वर्षी सरांनी डेमो दिले होते आम्हाला याचे। हे वाण पण जबरदस्त आहे, 5 पाकळीच बोंड आहे आणि याचा पण सोपं आहे। जसं याच्यावर बोंड आहे का तसंच बोंड आहे। म्हणजे हे एक नवीन वाण, म्हणजे चांगलं वाण, एक नवीन वाण, चांगलं वाण आहे। त्यानंतर आपलं जुनं ते सोनं म्हणजे तेराचं ब्रह्मा तुम्हाला पण माहिती आहे, सगळे ऑल ओव्हर चालणार वाण आजही शेतकऱ्यांची पसंतीची, शेतकऱ्यांची पसंती आजही लावतात। हो, भरपूर व्हरायटी, सर्वात मार्केट मधली जुनी व्हरायटी आज टिकून आहे। जुनी व्हरायटी टिकून आहे, ॲव्हरेजला तर ॲव्हरेज आपण जेवढ्या व्हरायटी दाखवल्या त्याच्यातून फक्त एकच जुनी व्हरायटी आहे, बाकी सगळ्या नव्या व्हरायटी। बाकीच नव्या व्हरायटी आहे। आता ब्रह्माला तोड ते 91-35, मी एक स्टार्टिंगला जे व्हरायटी दाखवली 91-35 तेराचं ते वाण आहे। हे वाण ब्रह्माला तोड देणार वाण आहे। अच्छा, 91-35 शेतकरी मित्रांनो, याच्याविषयी आपण बऱ्याच वेळेस रिकमेंड पण केलेलं आहे, वाण फार चांगलं आहे। त्यानंतर आपलं श्रीकरचं धीरा 09 असं आहे की याचं बॉल साईज जास्त आहे आणि कापूस व्यवसायाला खूप सोपा याचा। अच्छा, ॲव्हरेजला तर विषय नाही त्याचा। त्यानंतर राशीचं स्विफ्ट 971, हे पण नवीन वाण आहे। हे पण नवीन वाण आहे। हे पण जसं पहिलं 659 चालायचं फुल, तसं आता 971ची डिमांड जास्त झाली शेतकऱ्यांची पसंत 971। त्यानंतर आपले तुळशी सीडचं लेपंगा, याचं नावातच दम आहे, त्याच्यामुळे ॲव्हरेजला खूप जबरदस्त आहे। कॅनोपी एकदम चांगली, कॅनोपी जास्त आहे आणि बोंड जास्त, बोंड संख्या जास्त आहे आणि याच्याला पण सोपं आहे वाण। त्यानंतर त्याच जोडीदार रॅम्बो। अच्छा, हे एक वाण चांगलं, हे पण वाण एक सेम त्याच, हे नवीन मधले नवीन मधले एकंदरीत हे वाण दाखवले। बरेचसे आपण नवीन वाणाविषयी माहिती दिली शेतकरी मित्रांनो। आपल्याला यापैकी जे वाण आवडतील आणि ज्यांनी आता सांगितलं शेतकऱ्याला कुठले वाण आवडतात, त्यांच्या दुकानामध्ये आणखी बरेचसे वाण आहेत। त्याच्यामधून त्यांनी जे चांगले शेतकऱ्याला पसंतीला उतरतील असे वाणाविषयी त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका। धन्यवाद।